2G विवाद किंवा 2G स्कॅम जे म्हणाल, तर ते त्यावेळेला मनमोहन सिंग सरकार हे अतिशय अडचणीत होतं आणि त्यांना काय पाहिजे होतं, ह्याच्यातून सुटण्यासाठी त्यांना विरोधी पक्ष असलेल्या भाजपवरती काही प्रेशर टाकायचं होतं. म्हणून त्यांनी असं हे केलं की अटलजी ज्या वेळेला 1999 ते 2004 पंतप्रधान होते, तेव्हा त्याच्यामध्ये अरुण शौरी हे टेलिकॉम मिनिस्टर होते. तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये अरुण शौरीनी लायसन्सची खैरात केली मोठमोठ्या ग्रुपवरती, असं त्यांना सीबीआय कडनं रिपोर्ट पाहिजे होता. आणि म्हणजे ते एक लांबत गेलेच ते चौकशी, आणि प्रत्येक वेळेला कुणी म्हटलं की 2G स्कॅम की लगेच अटलजी स्कॅम वगैरे असं त्यांना करता आलं असतं. म्हणून त्यांनी अरुण शौरींना टार्गेट करायचं ठरवलं. आणि तर अरुण शौरींना त्या असोसिएशनच्या वगैरे ह्याच्यामुळे ते मला ओळखत होते, मी त्यांना डायरेक्टली ओळखत नव्हतो. तर त्यांनी रतन टाटांच्याकडे निरोप पाठवला की मी 11 वर्षापूर्वी मंत्री होतो, माझ्याकडे एकही कागद नाही. त्यावेळेला काय झालंय मला आता आठवतही नाही, कारण मी त्यावेळेला आणखीनही 2 खात्यांचा, नॉर्थ ईस्टचा मिनिस्टर होतो, एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पण माझ्याकडे होती. तर त्यामुळे मला एवढं काही लक्षात नाही कुणाला काय दिलं वगैरे. तर मला तुमच्याकडचं माधवची मदत मिळेल का ह्याच्यामध्ये? तर रतन टाटांनी मला बोलून घेतलं की अरुण शौरी त्यांचं लवासाला घर घेतलेलं आहे, तर तिथे ते त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा असे 3 जण आहेत त्या ठिकाणी. तर डू यू वॉन्ट टू हेल्प हिम? तर मी जरा विचारात पडलो की ते सत्ताधारी सरकारच्या विरोधी असलेल्या माणसाला सीबीआयच्या विरोधात मदत करायची का वगैरे. तर मला म्हटलं आय एम नॉट कंपेलिंग यू. म्हणलं नो, अरुण शौरी, आय रिस्पेक्ट दॅट पर्सन. तर म्हणून मी लवासाला गेलो आणि अरुण शौरी त्यांचं घर असं थोडंसं उतारावरती होतं, खाली थोडं पायऱ्या उतरून खाली जायला लागायचं. अरुण मेन रोडवरती माझ्यासाठी अरुण उभा होता. आणि आम्ही गेलो, बाजूला ग्लास वगैरे असलेलं छानपैकी घर होतं. त्यांचे दिल्लीमध्ये 2-3 प्लॉट्स होते, ते विकून ते इथे त्यांच्या अनिता, त्यांची जी पत्नी आहे, तिला दिल्लीचा हिवाळा सहन होत नाही, म्हणून त्यांनी ते घर त्यावेळेला घेतलं होतं ह्याच्यावरती. त्यांचा मुलगा आता मला वाटतं 50शीचा असेल, तो पहिल्यापासून व्हीलचेअर वरती ह्याच्यावरती आहे, मेंटली चॅलेंज अशा ह्याच्या प्रकारे याला. तर ते आम्ही तिथे अरुण शौरींशी ठरलं होतं की संपूर्ण दिवस मी त्यांना देणार, म्हणजे संध्याकाळी काहीतरी चहा नाश्ता घेऊन मी त्यांच्याकडनं निघणार, सकाळचा नाश्ता, जेवण आणि हे सगळं त्यांच्या बरोबर मी करणार. आणि तिथे गेल्यानंतर मला त्यांना एक्झॅक्टली काय पाहिजे हे लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांना मी भराभर सांगितलं की म्हटलं तुम्ही त्यावेळेला मिनिस्टर होतात, उदाहरणार्थ तुम्ही टाटा समूहाला तुम्ही 11 राज्यांमध्ये लायसन्सेस देऊ केली होती, त्याच्यातली फक्त आम्ही 2च स्वीकारली, बाकीच्या 9ला आम्ही नकार दिला. तुम्ही परत विनंती करून आम्ही नकार दिला. तशाच बाकीच्याही एअरटेलचेही तोच प्रकार आहे, तुम्ही नकार दिला. तर मला म्हटलं पण ह्याचे कागद काय आहेत? तर मी म्हटलं हे कागद सगळे माझ्याकडे आहेत त्या वेळचे, कारण ते पब्लिक याच्यामध्ये डोमेनमध्ये कागद आहेत. तर मला म्हणले मग ह्याचे, आणि म्हटलं हे दिल्यानंतर सीबीआय तुमची एन्क्वायरी करणंच शक्य नाही याला. तर आमचं 1.5 तासामध्ये काम झालं. अरुण स्वतः जाऊन आतून नाश्ता घेऊन झाला, कारण नोकर वगैरे कुणी नव्हतं घरामध्ये वगैरे. तर त्याच्यावरती मग आम्ही नाश्ता केला. म्हटलं मी आता निघतो ह्याच्यावरती. तर मला म्हणलं नाही, अनिता इज प्रिपेअरिंग मील फॉर यू. तेव्हा मी किचनमध्ये जाऊन त्यांना सांगितलं मी आता थांबत नाही. मग त्या म्हणल्या कमीत कमी 2 गुलाबजाम तरी बनवलेले ते तरी घ्या. आणि मग नंतर ते सीबीआयच्या ऑफिसमध्ये गेले, त्यांनी हे पेपर्स दाखवले. तर सीबीआय डायरेक्टरने सांगितलं सॉरी मिस्टर शौरी, देर वॉज सम मिसअंडरस्टँडिंग, आय मीन वी डोंट वॉन्ट टू हॅव अ एन्क्वायरी अगेन्स्ट यू. आणि ही सर्व ही जी घटना होती ही माझ्याकडून आणि रतन टाटांच्याकडून पूर्णपणे गुप्त राखली गेली होती. पण 2012ला आमचं एक टाटा समूहाचं लीगल कॉन्फरन्स असते, ज्याच्यामध्ये 200 टाटा समूहातील 200 वकील आणि कंपनी सेक्रेटरी जमतात. साधारणपणे गोव्यामधलं ताज एक्सॉटिका वगैरे असं मोठं जे बँक्वेट असलेलं त्या ठिकाणी ते रेसिडेन्शियल 3 दिवसाची कॉन्फरन्स असते. तर 2013च्या फेब्रुवारीत मी रिटायर होत होतो. ही ऑक्टोबर 12ला ही कॉन्फरन्स होती आणि त्याच्यासाठी प्रमुख पाहुणे अरुण शौरी होते. अच्छा. तर लाइटिंग ऑफ द लॅम्प मी रिटायर होणार होतो 13 फेब्रुवारीमध्ये, त्यामुळे माझी निवड झाली होती. आणि अरुण शौरी चीफ गेस्ट होते. आणि टाटा सन्सचे फायनान्स डायरेक्टर इशात हुसेन, म्हणजे ते तिकडच्या लखनौच्या तिकडचे नबाब हे होते, कमलनाथ वगैरे यांचे डून स्कूलमध्ये रूम पार्टनर होते. त्याच्यावरती आम्ही तिघांनी लाइटिंग द लॅम्प केलं. आणि अरुण शौरींनी भाषणामध्ये पहिल्या 20 मिनिटामध्ये
त्यांच्या त्यांनी विचारलं इथे सीबीआय एन्क्वायरी झालेला कोणी आहे का? नोबडी रेज द हँड्स. त्याच्यानंतर त्याने ती सर्व स्टोरी सांगितली आणि जस्ट म्हणजे बॉल बाय बॉल कॉमेंट्री करतात तशी. मग माधवला मी फोन केला, मग तू मला कसा भेटला हे ते वगैरे. तर त्यामुळे त्याने मला त्या 200 कलिग्सच्या समोर ते ही मेड मी अ हिरो. म्हणजे जे व्हॉट एव्हर वॉज अ वेल केप्ट सिक्रेट दॅट केम आउट इन ओपन इन फ्रंट ऑफ 200 पीपल. म्हणजे आमचे फायनान्स डायरेक्टर इशात हुसेन ते पण मला म्हणले, बाबू आय डोंट नो ऑल दिस थिंग्स.